जयपूरपासून 84 किलोमीटर साईडला तो भानगड किल्ला आहे. मला म्हणलं काका किधर जा रहे हो? म्हणलं भानगड किल्ले पर. अरे भानगड जा रहा हो? क्या क्या हुआ? हाँ भानगड पर के भूत आहे क्या? भूत भीत कुछ नाही, लेकिन लोक ऐसे बोलते की मला कुठेही झोपायला सांगा, स्मशानात झोपायला सांगा, दफनभूमीत झोपायला सांगा आणि कुठला तुमचा किल्ला असला तर सांगा, तिथं जाऊन झोपायची तयार आहे. आणि तिसरा तट संपला तर इमारत चालू होती किल्ल्याची. इमारत होती 7 मजली, त्यातले वरचं 4 मजले पडल्यात, 3 मजली आता ती व्यवस्थित आहेत. माझा स्वतःचा निष्कर्ष तुम्हाला सांगतो, किल्ला बघायला नाही तिथं भूत काढायला पर्यटक येतात. मी पहिलं तिथं भूत बघितलं आणि मीच नाचायला चालू केलं. आणि मी नाचताना काय केलं, ह्यांच्या अंगात आलं, ह्यांच्या अंगात भूत आलं, मी ह्याशी तोडवायला चालू केलं. सगळी येतात माणसं, ते फक्त भूत काढायला येतात, किल्ला बघायसाठी नाही. ते पुढनं येणाऱ्या दोघा तिघांना विचारलं, अरे अंदर क्या आहे? अंदर बडा बाबा आहे म्हणून. आता बडा बाबाचं नाव घेतलं तर बाबापर्यंत मला जायलाच पाहिजे. की माझा जो अंदाज होता त्या भूतभुताटकीमुळे माणसं इकडे येणार नाहीत, पण त्या भूतभुताटकीची अफवा उठवल्यामुळेच माणसं इकडे येतात. मी ते जवळ त्याला विचारलं, तुला काय दिसायला मला मोठा माणूस होता, कुठे गेला ती? काय तेच कळणं आलं. आणि मी जीवाचं नाव सका ठेवलंय, त्यामुळे मला काय पण चालतंय, कसलं भूत आहे बघूया, मेल तर मारलं तर मरू दे. आणि मग मला ती उत्तरं मिळाली.